नमस्कार। आज आपल्याला बनवायच्या आहेत पुरणपोळ्या आणि गुळवणी। म्हणजे आमच्याकडे हे पुरणपोळी बरोबर गुळवणी बनवतात। आणि हे गुळवणी बनवल्यावर ते चहाच्या गाळणीने गाळून त्यात मग दूध टाकून ते पोळी बरोबर खाल्लं जातं। आता मी आधी तुम्हाला सांगणार आहे मैदा मळायचा। मी मैद्याच्या पुरणपोळ्या बनवते। गव्हाच्या पिठाच्या पण कोणी पुरणपोळ्या बनवतं, पण ते गव्हाचं पीठ कॉटनच्या कपडाने चाळून घ्यावं लागतं, मग ते छान मऊ पुरणपोळ्या होतात। पण मी मैद्याच्याच बनवते, त्या अतिशय मऊ होतात छान अशा। तर त्याकरता मी हा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। हे बघा, सगळं एवढं दाखवायला जागा नाही म्हणून मी असं चमच्यात ठेवलं आहे। आणि त्यात आपल्याला मळताना घालायचं आहे तेल। हे 100 ग्राम तेल आहे। हे मळताना आपल्याला मैद्यात घालायचे, त्याच्यामुळे अतिशय मऊ पोळी होते। आणि हा मैदा साधारण 2 तास भिजला तर खूप छान पोळ्या होतात। म्हणजे आपल्याला जेव्हा पुरणपोळ्या करायच्या तेव्हा आपण आधी उठल्या उठल्या म्हणजे आपलं सगळं चहा वगैरे झाल्यावर आधी मैदा मळायचा आणि मग पुढच्या तयारीला लागायचं। तर हे तेल ह्याच्याकरता घेतलेलं आहे। आणि ही मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याकरता अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। हे आपल्याला शिजवायचं आहे आणि त्याकरता मी ही सुंठची पावडर मिक्सरमध्ये बारीक करून ठेवते साखरेबरोबर। ही बघा, ड्राय जिंजर बोलतात याला। ही सुंठ वरवंट्याने कुटून साखर करून मी अशी डब्बी भरून ठेवते फ्रीजमध्ये, कारण नेहमीच लागतात आपल्याकडे। वर्षभर बरेच सण असतात, मग पुरणपोळ्या कधी असे वेगळे वेगळे पदार्थ असतातच। ही बघा, मी अशी ही सुंठ अशी 100 ग्राम आणून त्याच्यात 100 ग्राम साखर घालून बारीक मिक्सरच्या भांड्यात छान अशी पावडर बनवून ठेवलेली आहे। ती मी ही अर्धा चमचा घेतलेली आहे। हा अर्धा चमचा। ही आहे काळी मिरीची पावडर। हे पण मी नुसते मिरे मिक्सरला बारीक करून ठेवलेले आहेत, ते आपल्याला घ्यायचे पाव चमचा। ही वेलची पावडर। वेलची पण नुसती छान अशी बारीक होत नाही, मग मी ती काय करते साखरेत बारीक करून ठेवते। ते पण मी अर्धा चमचा घेतला आहे। आणि हे आपल्याला पुरण शिजल्यावर याच्यात घालायचं आहे डाळीत। आता हे झालं पुरणाचं साहित्य पुरण बनवायचं। हे मैद्याचं तेल फक्त याच्यात आहे। आता हे गुळवणी। तुम्ही पुरणपोळी दुधाबरोबर पण खाऊ शकतात किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकतात, किंवा असं हे गुळवणी बनवून पण खाऊ शकतात। तर आता आपण आधी डाळ शिजत ठेवूया। हे मी पाणी घेतलं आहे, मैदा मळायला पाणी घेतलं आहे, हे डाळ शिजवायला पाणी घेतलं आहे आणि आणखी पाणी लागणार आहे गुळवणी बनवण्याकरता सुद्धा। तर हे बघा, मी अर्धा किलो डाळ या कुकरमध्ये घालते आणि 3-4 पाण्याने धुवून घेते। हे बघा, ही मी चांगली 3 वेळा नळाखाली धुवून घेतली आहे। आता याच्यात पाणी घालायचं आहे शिजायला। हे बघा, भरपूर पाणी लागतं याला शिजायला। आणि ह्या डाळीच्या पाण्याचा कटाची आमटी जी बोलतात ती ही डाळ शिजल्यावर गाळून घेतल्यावर जे पाणी निघतं त्याची आपण बनवायची असते, त्याच्यामुळे याला पाणी भरपूर लागतं, कारण आपल्याला ते कटाला पण पाहिजे असतं। आता हे मी शिजत ठेवते, याच्यात काही घालायचं नाही आहे, फक्त डाळ शिजवून घ्यायची आपल्याला। 1 शिट्टी करायची आहे फक्त आणि कुकर थंड होऊ द्यायचा आहे, कारण डाळ कुकरमध्ये फुटली नाही पाहिजे, शिजली पाहिजे पण त्या पाण्यात फुटली नाही पाहिजे, नाही तर मग पुरण पातळ होणार। ते मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच। आता मी हे कुकरला 1 शिट्टी करून घेते। आता हे बघा, लगेच आपण दुसऱ्या गॅसवर गुळवणी बनवायला ठेवायचं आहे। तर गुळवणीला हे पाव किलो गुळाला मी हे 300 मिलीलिटर पाणी घेतलं आहे। हे बघा, किंवा तुम्ही काचेचा ग्लास घेणार असाल तर हे 1.25 ग्लास पाणी घ्यायचं आहे। आता हे बघा, हे गुळवणी बनवायला हे 300 मिलीलिटर पाणी घालायचं आहे। त्यात ही सुंठ पावडर आणि मिरी पावडर आणि हा गूळ घालायचा आहे।
आणि हे उकळून घ्यायचं आहे. फक्त उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे. हे बघा मी आता हे गॅसवर ठेवते, कारण ही मोठी प्रोसिजर आहे. मी तुम्हाला म्हणजे आता गॅसवर ठेवते ते काही दाखवत नाही आहे. डाळ पण मी गॅसवर शिजत ठेवली, हे पण उकळत ठेवते. मी गुळवणी बनवताना पाव किलो गूळ घेतला आहे, कारण माझ्याकडे आम्ही 7 जण आहोत आणि सगळेजण आवडीने खातात. तुम्ही 50 ग्राम गुळाचं सुद्धा बनवू शकतात. म्हणजे दोघं जरी असेल तर त्यांना 50 ग्राम गुळाचं बस होणार. ते तुम्ही एक ट्राय म्हणून बनवू शकतात. आता हे बघा आपण मैदा मळून घेऊया. हा अर्धा किलो मैदा, थोडासा म्हणजे आणताना पाऊण किलो आणायचा, कारण आपल्याला पोळीला लावायला लागतो मैदा. मी हा बघा हा तेवढा मैदा ठेवते पुरणपोळी लाटताना लावायला. याच्यात ही बघा पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, आणि हे 100 ग्राम तेल आहे. साधारण डाळीचे 2 चमचे तेल आहे. थंड तेल आहे, हे गरम नाही घालायचं आहे. आणि आता आपल्याला हा मैदा छान मळून घ्यायचा आहे. हे आधी मिक्स करून घेऊया आपण. हे बघा हे सगळं छान मिक्स झालं आहे. आता आपण हे पाणी घालून मळूया. थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे. एकदम चपातीसारखं मऊ मळायचं आहे हे, म्हणजे आपली पोळी छान लाटली जाते आणि मऊ होते. घट्ट मळलं तर पोळी कडक होते. याचा छान गोळा बनवून घ्यायचा आपल्याला. बघा हळद अगदी पाव चमचा घालायची आहे, त्याने म्हणजे असं लाईट येलो कलर येतो. लेमन कलर म्हणजे लिंबूचा कलर, तशी पोळी दिसते रंगाची. जास्त हळद टाकल्यामुळे एकदम डार्क कलर येतो, ती पोळी चांगली नाही दिसत. हे बघा अर्धा किलोला पाव लिटर पाणी लागलेलं आहे, जे 250 ग्राम. हे बघा असा मैदा आपला छान मळून झाला आहे मऊ. याला तेल लावायचे वरून आणि झाकून ठेवायचं आहे 1 तासभर. तोपर्यंत आपल्याला पुरण बनवायचंच आहे, तोपर्यंत हे छान भिजणार आहे. एकदम छान मऊ झालं आहे बघा पीठ. मऊ लाटल्यामुळे पोळी सरसर लाटली जाते. हे बघा किती छान लाईट येलो कलर आलाय. हे बघा असं छान हे झाकून ठेवायचं आहे मैदा. हे बघा आपलं गुळवणी पण छान उकळून झाले. एकदम मस्त वास सुटलाय, गोड गुळवणी, त्यात सुंठ मिऱ्याची पावडर, एकदम छान वास सुटला. आता हे बघा हे मी असं गाळणीने गाळून ठेवते. हे आपल्याला नंतर पुरणपोळीबरोबर खायचं आहे. घेताना याच्यात दूध घालून आणि वरून तुपाची धार मस्त सोडून मग खायचं आहे. हे बघा आता आपण हे बाजूला ठेवूया. हे बघा इथे कुकरची शिट्टी झाली आहे. मी 1, 2 ते 3 मिनटं गॅस बारीक केला आहे
आणि बारीक गॅसवर हे बघा गॅस पूर्ण बारीक केला आहे आणि बारीक गॅसवर 2 मिनटं ती डाळ आणखी होऊ देणार आहे आणि मग गॅस बंद करून थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। हे बघा एक शिट्टी झाली आहे आणि कुकर मी छान थंड होऊ दिला आहे। कुकर थंड व्हायला 15 मिनटं लागलेली आहे कारण ही अर्धा किलो डाळ आहे। आणि हे बघा अशी शिट्टी वर करून बघायची, डायरेक्ट झाकण कधीच उघडायचं नाही कुकरचं काही बनवताना। आता इथे आपण बघूया, बघा मस्त डाळ शिजलेली आहे आणि फुटलेली नाही आहे बघा तुम्ही। हे बघा एकदम छान डाळ शिजलेली आहे मऊ। आता ही माझ्याकडे ही पुरणाची जाळी आहे, त्यात मी ही डाळ ओतून पाणी काढून घेते। त्याचा आपल्याला कट बनवायचा असतो किंवा कटाची आमटी आणि ही पूर्ण डाळ निथळून घ्यायची असते म्हणजे पुरण आपलं एकदम छान होतं। बघा डाळ पूर्ण अख्खी दिसते पण हे बघा दाबली तर बघा ही बघा पूर्ण मस्त झाली आहे, त्याच्यामुळे आपलं पुरण छान होतं। आता ही आपल्याला लगेच गूळ घालून मिक्स करून गॅसवर घ्यायचे। हे पाणी पूर्ण निथळू द्यायचे। हे बघा अजून पाणी पडतंय, 1-2 मिनटं मी ठेवणार आहे। हे बघा 2 मिनटं आपली ठेवून झालेली आहे आणि हे बघा इथे बघायचं खाली पाणी पडतंय का, अशी हलवायची। हे बघा थोडंसं थेंब थेंब पाणी येते पण निघून येतं म्हणजे आपलं पुरण पटकन बनतं। जर पाणी असेल तर मग ते आपल्याला आटवायला भरपूर टाईम लागतो आणि पुरण पातळच होतं। हे बघा असं सगळं गोल गोल फिरवून म्हणजे सगळीकडचं पाणी निथळून येतं। बघा आता जरा पण पाणी गळत नाही आहे। आता आपल्याला ह्या भांड्यात सगळी डाळ ओतून घ्यायची आहे। बघा इथे मी गॅस पेटवते आणि यात लगेच गूळ घालायचा आहे आपल्याला। अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ। हे बघा आणि हे लगेच आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे गूळ वितळला पाहिजे लगेच, नाही तर मग खाली पुरण लागण्याची शक्यता असते। गरम डाळ आहे तेव्हा तो लगेच वितळायला सुरुवात होते। गॅस मी पूर्ण ठेवला आहे म्हणजे पटकन गूळ वितळून आपलं पुरण बनायला। पूर्ण म्हणजे मी फुल ठेवला आहे गॅस। आता हे छान मिक्स करून हलवत राहायचं आहे सतत म्हणजे गुळाचं जे पाणी झालं ते डाळ आणि गूळ एकदम छान एकत्र झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे। हे बघा गूळ छान पूर्ण वितळला आहे। आता हे आपल्याला घट्ट होईपर्यंत, एकदम घट्ट पण नाही, हे बघा हे जे असं हळूहळू पडतं ते ह्या कालत्यातून असं डायरेक्ट पटकन गोळा पडला पाहिजे इतपत आपल्याला घट्ट करायचं आहे। ते हे असं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे एक जीव होतं छान आणि सगळीकडे सारखं होतं, खाली जळत पण नाही आपलं पुरण। हे बघा 15 मिनटं मला लागली हे आटवायला म्हणजे असा याचा गोळा बनायला। हे बघा असा पटकन पडतो। आता याच्यात आपल्याला घालायची आहे सुंठ पावडर।
हे सुंठ आणि साखर आहे, वेलची पावडर, आणि काळी मिरी पावडर. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना गॅस बारीक ठेवा, म्हणजे जे यातले थेंब उडतात ते आपल्या अंगावर उडायला नको. हे बघा बघा लगेच मस्त पुरणाचा वास आलाय. सुंठ, वेलची, काळी मिरी पावडर. हे अजून 2-3 मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे छान. आणि मग त्या पुरणाच्या जाळीने गाळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आपलं इथे छान हे पुरण झालं आहे. हे बघा असा लगेच गोळा पडला पाहिजे. आता मी गॅस बंद करते आणि आपण आता हे गाळून घेऊया. कसं गाळायचं ते मी दाखवते. हे बघा मस्त आपलं इथे पुरण झालं आहे, एकदम छान वास सुटलेला आहे. हे बघा गाळताना घेणारी भांडी ही सुकीच पाहिजे, म्हणजे पाण्याचं जरा पण नाही पाहिजे. आता आपल्याला हे पुरण यात घालायचं आहे आणि हे गरम गरमच बारीक करायचं आहे. हे बघा माझ्याकडे हे लाकडाचं आहे, त्याने मी हे हलवून घेते. तुम्ही एखादा जर नसेल हे तर एखादा पेला वगैरे घेतला तरी चालेल. जसं जसं हे आता तुम्हाला वाटत असेल हे ओलं आहे, पण जसं जसं हे थंड होत जाणार तसं तसं ते घट्ट होतं. हे बघा याने काय होतं, हे दाबलं गेल्यामुळे जी आपली डाळ असेल ती मोडली जाते छान आणि त्या गुळात मस्त मिक्स होते. हे बघा मस्त पुरण खाली पडतंय. असं मी तुम्हाला आता सगळं पुरण करून दाखवते. पुरण कसं पोळी उघडल्यावरती असं भुसभुशीत नाही पाहिजे, म्हणजे पोळीतून पडलं नाही पाहिजे, असं त्या पोळीला आत चिकटलं गेलं पाहिजे. हे बघा मस्त आपलं इथे पुरण होतं आहे. बघा खूप छान झालं, एकदम मऊ झालं आहे. हे मी तुम्हाला आता सगळं बारीक करून दाखवते. हे बघा इथे तुम्ही बघू शकतात, जराही काहीच राहिलेलं नाही आहे. बघा पूर्ण हे मस्त गाळलं गेलेलं आहे. हे का तर डाळ शिजल्यामुळे जरा पण काही राहिलेलं नाही आहे. एका शिट्टीत अशा 3 लिटरच्या कुकरमध्ये किंवा 1.5 लिटरच्या कुकरमध्ये पण मी बनवायची. छान डाळ बारीक व्हायची. हे बघा बघा काहीच राहिलेलं नाही आहे आणि एकदम छान आपलं असं पुरण तयार झालं इथे. खालचं पण सगळं असं याने काढून घ्यायचं. हे बघा मस्त असं एकदम मऊ पुरण झालेलं आहे. हे असं तुम्ही नक्की पुरण बनवा आणि हे पुरण फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस टिकतं. म्हणजे तुम्हाला कधीही वाटलं आपण हे जर पुरण बनवून ठेवलं की आपल्याला आज पुरणपोळी खायची, तरी तुम्ही कधीही पुरणपोळी खाऊ शकतात. हे बघा मस्त आता याचे असे आपण गोळे बनवून हे थंड होऊ द्यायचे, गरम आहे. आणि आपण हे आता पुरणपोळ्या बनवायला घेऊया. हे बघा इथे आपलं पुरण आहे मस्त झालेलं आहे.
पीठही छान भिजलेलं आहे बघा तुम्ही. हे बघा मैदा आणि हे बघा हे पुरण. आता आपण पोळी बनवायला घेऊया. तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही पोळ्या बनवू शकतात. हे बघा हा एक लिंबा एवढा गोळा मी घेणार आहे मैद्याचा. त्याला हे बघा असं करून घेणार आहे मी, किंवा लाटून घेतला तरी चालेल. आणि त्यात आपल्याला हे लिंबा एवढाच पुरणाचा गोळा घालायचा आहे, म्हणजे पोळी छान गोड लागते. आणि हे बघा हे असा गोल 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 करत तो आत ढकलत वरून हा मैद्याला आपण असं खेचत खेचत वरती आणायचे. ह्याला एक चाळी पोळ्या बोलतात आणि मी याच बनवते, म्हणजे खूप छान होतात. हे बघा बघा आपला गोळा कसा तयार झाला आहे. ह्याला असा वरून मैदा लावायचा आणि असा हाताने असं करून घ्यायचं आहे, म्हणजे छान पुरण सगळीकडे पसरलं जातं. आणि एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची आपल्याला. मैदा टाकायचा आहे. हे बघा अशा हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. एकदम मऊ मऊ छान झाले आपलं सगळं. थोडंसं आणखी मी मैदा टाकते. खूपच वरच्यावर लाटणं फिरवायचं पुरणपोळी बनवताना. याला चपातीसारखं लागत नाही लाटायला, नाही तर मग पोळी आपली फुटून जाईल. हे बघा पाहिजे तसा पोळपाट उचलून ठेवला तरी चालेल. बघा आपली पोळी लाटून झाली आहे. बघा चपातीपेक्षाही सोपी आहे ही लाटायला, कारण ही स्वतः आपोआप जाते. आता आपण मी तवा तापत ठेवला आहे, एकीकडे भाजायला घेऊया. बघा तवा छान तापला आहे. गॅस मी बारीक करते पोळी टाकताना, नाही तर लगेच लाल होईल ती. पुरणपोळीला मध्यम गॅस लागतो, चपातीसारखा मोठा लागत नाही. बघा आपली इथे पुरणपोळी किती छान झालेली आहे. हे मी घरचंच तूप घेतलं आहे. हे असं थोडंसं लावणार आहे. हे बघा पोळी भाजायला सुरुवात झाली आहे. बघा मस्त पापुद्रे आलेत. हळूहळू अशी काढून हे बघा मग तिला उलटवायची आहे. एक अर्धा मिनिट होऊ द्यायची आहे, नाही तर मग आपली पोळी फाटेल. बघा मस्त पोळी फुगायला सुरुवात झाली आपली. तर आपण हिला उलटूया. बघा उलटताना पण हळूच उलटायची आहे. या साईडने पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. मस्त पोळीचा तर मला वास सुटला आहे, खूप भूक लागली आहे. हे बघा किती छान आपल्या पोळ्या फुगत आहेत. एकदम छान झालेल्या आपल्या पोळ्या. ही बघा आपली ही साईड पण झाली आहे. ही बघा ही साईड पण आपली झाली आहे छान. आता हिला मी वरून तूप लावून अशी आपण डब्यात ठेवायची आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त कलर आला, एकदम मऊ पुरणपोळी झाली आहे. म्हणजे म्हातारा माणूस सुद्धा खाऊ शकेल, ज्यांना दात नाही असा माणूस सुद्धा खाऊ शकेल. आता आपण आणखी परत सेम तसाच गोळा घ्यायचा आपल्याला लिंबा एवढा. ज्या नवीन मुली असतील त्यांना बनवता येत नसतील तर त्यांनी अगदी छोट्या म्हणजे फुलक्यासारख्या बनवल्या तरी चालतील, पण खूप छान होतात या पोळ्या. आता मी तुम्हाला हे लाटून दाखवते, हातावर जमणार नसेल तर. हे बघा थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे. हे बघा हा लिंबा एवढा
आपलं पुरण तुम्ही बघू शकतात कसं मस्त पेढ्यासारखं झालं आहे. माझा मोठा मुलगा तर हे असेच गोळे त्याला फार आवडतात, तो खातो. तो नेहमी पुरण केल्यावर सांगतो, आई मला नुसतं पुरण पण ठेव. हे बघा, हे आता असं थोडं वरती आलं तर हे काढून टाकायचं आपल्याला. बघा, ह्याला मैदा लावायचा आहे आणि असं हातावर पसरवून घेतलं ना की छान होतं. हे बघा, आता आपण हे लाटूया. खूप हलक्या हाताने लाटायची पोळी, कारण आपला मैदा पुरण एकदम मऊ आहे, त्याच्यामुळे पोळ्या पण मऊ होतात ते. आणि मैदा लावूनच लाटायचं आहे. काठ आधी लाटून घ्यायचे आहेत. हे तर मी मागे पुऱ्या बनवताना सांगितलंच होतं. चपातीचा किंवा पुरीचा काठ आधी लाटून घ्यायचा आहे, मग मध्ये एक लाटणं फिरवलं की आपल्या पोळ्या होतात. हे बघा, ही पण पोळी आपली लाटून झाली आहे मस्त. आता आपण ही पण भाजून घेऊया. उलट चपातीपेक्षा पोळी खूप सोपी लाटायला, फक्त त्याची हे जे पुरण बिरण बनवायचं त्याला वेळ जातो. हे बघा, मस्त आपली पुरणपोळी लाटून झाली आहे. आता आपण भाजूया. हे बघा, इथे गॅस मी कमी ठेवला आहे, बारीक, कारण पुरणपोळी खूप पटकन भाजली जाते. आता मध्यम करायचं आहे. बघा, कुठेही पुरणपोळी आपली फुटत नाही आहे, कारण डाळ छान शिजली आहे, तिचा जराही कण नाही आहे. हे तूप मस्त चार 10 मिनिट होऊ द्यायचे. अतिशय छान पुरणपोळ्या होतात. आणि सुंठेची पावडर घातल्यामुळे त्या पचायला हलक्या होतात. नाही तर म्हणतात पुरणपोळीचं जेवण जड झालं, पचत नाही. तर मी तुम्हाला सांगेन, सुंठ पावडर, मिरी पावडर नक्की घाला. बघा, आपली इथे पोळी झाली ह्या साईडने. हे बघा, आता याचा आपण इकडून पण भाजून घेऊया. मध्यम आचेवर भाजायचं, एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठा नाही, मध्यम गॅसवर. हे बघा, मस्त पोळ्या होतात आपल्या. बघा, खरपूस अशा मस्त भाजल्या जात आहेत. खूप छान आपल्या इथे पोळ्या झाल्या आहेत. आता होळी जवळच येत आहे, तेव्हा तुम्ही तयारीला लागा. मसाला वाटून ठेवा. मी तुम्हाला कटाची आमटी पण दाखवणारच आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि अशी पुरणपोळी सुरुवात करा. हे 2 दिवस आधी जरी पुरण वाटून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, एवढीच भाजायची, जास्त भाजायची नाही आपल्याला ती. मस्त याला वरून असं भरपूर तूप लावून छान अशी बघा मस्त झालेली इथे आपली. तई मी काढून घेते. बघा, ते आपल्या पोळ्या किती छान फुगल्या आहेत. मस्त पुरणपोळ्या झाल्या आहेत. त्याचा कलर पण बघा किती छान दिसतोय. हे बघा, झाली पुरणपोळी. भाजायला पण टाईम लागत नाही, लाटायला पण टाईम लागत. हे बघा, डब्यात पोळ्या ठेवताना मी तुम्हाला सांगते कशा ठेवायच्या. ही बघा, ही एक अशा ह्या उभ्या ठेवल्या की ह्या अशा आडव्या ठेवत चालायच्या आहे. त्याच्यावर परत अशी उभी अशा पोळ्या ठेवायच्या आहे, म्हणजे आपल्याला घ्यायला सोपं पडतं.
मस्त पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे। हे बघा आपल्या इथे पुरणपोळ्या एकदम छान झालेल्या आहे। हे मी साखर टाकून दूध ठेवले, त्याच्यावर केशर काड्या टाकल्या जरा, आणि मी हे गुळवणी तुम्हाला दाखवलंच आहे। हे बघा, जर तुम्हाला हे गुळवणी खायचं असेल तर हे असं अर्धी वाटी घ्यायचं। हे बघा, हे अर्धी वाटी गुळवणी आणि त्याच्यात दूध घ्यायचं, त्याच्यात असं मस्त हे घरी बनवलेलं साजूक तूप, आणि अशी पोळी गुळवणी किंवा दूध पोळी अशी एकदम मस्त तुम्ही खाऊ शकतात। बघा किती छान आपल्या झाल्या आहे। या तुम्ही पोळ्या नक्की करून बघा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आता माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। धन्यवाद।